मी अनाथ झाले असते हो दादा, मला कोणतं नाही. मला वडील आणि भाऊच आहे, मला माही नाही, मला मावशी आजी, मला कोणीच नाही. जाऊ दे ना, आता वाचले त्याच्यापासून मला पण खूप धोका आहे. माझ्या कुटुंबाला धोका आहे, त्याच्या परिवारापासून आणि त्याचे सह आरोपी त्याच्या सगळ्यापासून आम्हाला धोका आहे. इलाज होतो काय? हो डॉक्टरचं चालू आहे. तिला तसा अब्रॉड जातो पोलीस दादा, तिथे सुद्धा अटक करा तुम्ही. कोण आहे ते? लता साहेब जातो बुलढाण्याला राहते, ती सुंदरखेडला. सर, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलते आपल्यासोबत, दीपक वैद्य. हा, हॅलो हॅलो, जय भीम जय भीम. ते शेलगाव जहागीरचं प्रकरण आहे, ते भयानक खैरलांजी सारखं मारलंय. अहो, प्रतीक खैरलांजी ती तो हरामखोर तालुका अध्यक्ष शिवसेनेचा म्हणून पाठीशी घालणार का एकनाथ शिंदे मुळे? त्या प्रतापराव जाधव मुळे पाठीशी घालणार का तुम्ही? अहो, तो अटक का नाही मग आतापर्यंत? याच्या आधी 3 FIR साहेब त्याच्यावर. त्या बाईला अवघड जागेवरती काड्यान काळं निळं करेपर्यंत मारले. मी उभा आहे तिच्या जवळ, आणि तो जर आताही फरार असेल तर काय करायचं? नाही, बिलकुल तो खासदार प्रताप जाधव कुणी असू, कुणाच्या दबाव येऊ खाली येऊ नका. मी इथं पॅन्थर उभा आहे, लक्षात ठेवा. एकाला सोडणार नाही. त्याच्या सुद्धा चौकशी करा. VDR CDR मध्ये त्या खासदाराचा काय रोल आहे का? कुणाच्याही बळावरती अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल, अहो, आमच्या आया बहिणी तर कुत्र्यासारख्या जनावरांसारख्या पडल्या तिथं तडफडतात, आणि आरोपी अटक नाहीये. 4 दिवस झालं. त्याला सोडू नका. अवघड जागेवरती काळं निळं होईपर्यंत अक्षरशः लोखंडी रॉडनी मारले साहेब, लोखंडी रॉडनी. नाही, त्याला उचला तुम्ही. आज 12 तासाच्या आत त्याला उचला, नाहीतर मी बुलढाण्यात येणार म्हणजे येणार, सोडणार नाही एकाला पण. आणि कोणताही राजकीय दबाव, कोणी आमदार खासदार, कोणता मायचा लाल लागून गेला नाही तर लक्षात ठेवा. माझ्या जर आया बहिणीला जर अशा पद्धतीने हानीत असेल ना, तर एकाला सोडणार नाही. हे योग्य नाहीये. हे काय प्रकरण आहे तुम्ही समजू शकताय? मग एकदम काळं निळं होईपर्यंत जर अवघड जागेपर्यंत काट्या घेऊन जात आहेत, बलात्कार करण्याच्या धमक्या देत आहेत. त्या मुलगी जवान आहे, तिने जगायचं कसं? पोलीस संरक्षण काय त्यांना? याच्या आधी 2 FIR झाल्या. सस्पेंड करा. कोण आहे तो? सुसार कोण आहे तो? सस्पेंड करा इमिडिएट, त्याला निलंबित करा. 2 केसेस झाल्यात आरोपीवर, 2 तरी पण त्यात अटक नाही. जर त्या पहिल्या केसमध्ये त्याला जर अटक झाली असती तर ही घटना घडली असती का? त्या शेतात यांचं मड पडलं असतं, आज महाराष्ट्र वेठीसदारला गेला असता. DYSP साहेब योग्य नाही. मला माहित आहे इथं कुणाचा दबाव आहे, काय आहे. कोणत्याही दबावाला बळी पडू नका. मग तो एकनाथ शिंदे असो, प्रताप जाधव असो, की देवेंद्र फडणवीस असो, समाजापुढे कोणच लागल्या नाही, लक्षात ठेवा. पूर्ण येणार बुलढाण्यामध्ये, एकालाही सोडणार नाही. 12 तासाच्या आत अटक करायला सोडू नका हरामखोराला. कोण तुराम खान लागून गेला नाही कुठला तालुका अध्यक्ष? पोलिसापुढे कोण नाही, कायद्यापुढे कोण नाही. दाखवा जरा गांडी फटके द्या. नरग्या फोडा. आमच्या आया बहिणीला काळं निळं उस्त मारले. करा ना त्याला, मारा, दिंड काढा त्याची बुलढाण्यात. काय या प्रस्थापिताची दिंड निघणार नाही का? योग्य नाही साहेब. मी येणार तिकडे बुलढाण्यात, घुसणार म्हणजे घुसणार, सोडणार नाही एकाला पण. काही घाबरायचं नाही. कोण खासदार बिजदार कुणाला घाबरायचं नाही. मी इथं उभा आहे. ठोकून काढूया काय काला. तुम्हाला मारलंय ना, काही काळजी करायची नाही. खूप सहन केला. अरे पण आधी सांगायचं ना, आधीच्या FIR होत्या, मला बोलायचं. कधी संपर्क का नाही केला? ही घटना होऊ दिली नसते ना आपण. पोलीस प्रशासन काहीच करत नाही. गावंडे साहेब बी काहीच करत नाही. काहीच कामाचे नाही पोलीस लोक. सगळे पाठीशी घालतात, सगळे राजकारण, सगळं पैशाच्या दबावाखाली सगळं करतात. माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्याची, शिवाजी शिराळ्याची. सगळं द्या मला, पाठवा. हो, मी सगळं माझ्या व्हॉट्सअपला सगळं घर सुद्धा जाणलेलं आहे. शेतातला आमचं बाबासाहेबाचा फोटो, बाबासाहेबाचा झेंडा पण जाळला माझ्या. 14 एप्रिल झाल्यावर 16 एप्रिलला त्याने ती घटना केलेली. सगळं त्याच्यावर मी पोलीस प्रशासनाने काहीच केलं नाही. SP पण
काय केलं नाही, ठाणेदारांनी पण काय केलं नाही. उलट आम्हाला म्हणत होते बाबासाहेबांचं टाकू नका म्हणे त्याच्यावर, कारण आज जातीवाद लागेल म्हणे. त्याने ते रिपोर्ट मध्ये ते टाकलं नाही, त्याला मुद्दाम टाकलं नाही, त्याने फक्त खोटं झालं एवढं शब्द टाकला. पूर्ण आमचं खायचं अन्न धान्य सगळं आम्हाला राहिलं देवाच रोडवर टाकून दिलं त्याला. एवढा अत्याचार नाही होत बाबासाहेबांनी एवढा कायदा दिला तर एवढा अत्याचार नाही व्हायला पाहिजे दादा. आणि ते लता साहेबराव जाधव सुंदर खेळलं राहते दादा, तिला सगळ्यात नाव टाकलं. त्या पोलीस लोकांनी तिचं नाही नाव टाकलं. जी 30 तारखेला जी घटना झाली त्या संदर्भातच ते त्याचं मूळ शोधून काढा दादा, मुळापासून नष्ट करून टाका तुम्ही. येऊ का काळजी, स्वतःला सांभाळा. ऑपरेशन करायचं खूप अर्जंट सांगितलं डॉक्टर. मग आता काय अडचण आहे? नाही अडचण काही नाही, आता चालू आहे, उपचार चालू आहे, काय असेल ते सगळ्यांना कळवते. ठीक आहे, काळजी घ्या. सांभाळ. हो सोडणार नाही का. आणि काही शेती व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरं काहीच साधन नाही दादा. ते पण करतो सगळं. शेती आपल्याला भेटली पाहिजे, त्याचा फेरफार रद्द झाला पाहिजे. हे भोंगे साहेब सहाय्यक तहसीलदार आहे का? तहसीलदार पण. आणि कुणाच्या हातात त्याचं हिअरिंग चालू होतं? आता सध्या एसडीओ शरद पाटील ते लवकर घेत नाहीत का ते? हा हिअरिंग हजरच राहत नाही ते तारखेवर, नुसत्या तारखेला लांबवत राहतात ते. शरद पाटील एसडीओ आणि डीडीआर आपली बुलढाण्याला पण केस दाखल आहे. शावकर की बघायची त्याचा पण निकाल देत नाही. हे राजकीय दबावाखाली सगळे निकाल त्याच्या बाजूने द्यायला लागले. काळजी घ्या. जवळ काळजी. तर मंडळी, हे आहेत दीपक केदार. प्रतीक खैरलांजीसारखा हल्ला करण्यात आला असल्याची पोस्ट त्यांनी केली आहे. चिखलीमध्ये बौद्ध महिलेवर जीव घेणा हल्ला झाल्याची पोस्ट त्यांनी केली आहे. चिखली शेळगाव जहांगीर या गावात एकनाथ शिंदे गटाच्या तालुका नेत्याने बौद्ध महिलेवर जीव घेणा हल्ला केला. मी आत्ताच पीडित महिलेची भेट घेतली. दोन्ही हात फ्रॅक्चर झालेले आहेत. संपूर्ण शरीरावर रॉडने मारहाण केली आहे. तिच्या गुप्तांगावर देखील हल्ला केला आहे. तिच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. ती थोडक्यात बचावली आहे. ती जीवन मरणाशी झुंज देते आहे. या मतदारसंघाचे खासदार जे शिंदे गटाचे आहेत त्यांचा हा निकटवर्ती असल्याचं समजलं जातं अशी पोस्ट त्यांनी केली आहे. या मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेताताई महाले त्यांनी या पीडित महिलेची साधी विचारपूस केलेली नाही आहे. अधिवेशनात हा मुद्दा मांडलेला नाही आहे. 4 दिवस झाले तरी आरोपी अटक नाही आहेत. पोलीस यंत्रणा गप्प आहे. अद्याप आरोपी अटक नाही आहेत. तक्रार घेण्यास विलंब करतायत. 26 जून 2026ला आरोपीने शेतात जाऊन उषाताई साळवे यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रार देण्यात आली होती, तरीसुद्धा आरोपीला अटक झालेली नाही. शेवटी त्याने तिला संपवण्याच्या उद्देशाने अमानवीय हल्ला केला आहे. आज ती जीवन मरणाशी झुंज देते आहे. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही म्हणाला मी लाडका भाऊ आहे. या दलित लेकी तुमच्या लाडक्या लेकी आहेत ना, मग त्यांच्यावर तुमचे कार्यकर्ते असे हल्ले करत असतील तर त्याचं उत्तर काय? तुम्ही त्याचं उत्तर द्या. गृहमंत्री अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेतली पाहिजे. ऑल इंडिया पॅन्थर सेना इशारा देते आहे की गावात जर दलितांना त्रास दिला तर शहरात उत्तर देण्याची तयारी आम्हाला करावी लागेल. काही तासात आरोपी अटक जर झाले नाही तर बुलढाण्यासहित महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असं दीपक केदार यांनी स्पष्ट केलं आहे. मंडळी, बुलढाण्यामधल्या या कुटुंबावर झालेल्या अमानवीय हल्ल्याबाबत, पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईबाबत या संवादामध्ये तीव्र असा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला जातोय. राजकीय हस्तक्षेपाचा निषेध करण्यात येतोय. बुलढाणा जिल्ह्यात एका कुटुंबातील महिला आणि पुरुषांना लोखंडी रॉडने अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. या घटनेला 4 दिवस उलटून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही आहे, ज्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पीडित मुलीला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांनी योग्य संरक्षण दिले नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यापूर्वी 2 FIR दाखल असूनही आरोपी मोकाट फिरत असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची चौकशी करून संबंधित मंडळींना, संबंधित लोकांना निलंबित करण्याची मागणी या ठिकाणी दीपक केदार यांनी केलेली आहे. पीडितांच्या मते हा केवळ शारीरिक हल्ला नसून त्यामागे जातीय द्वेष आहे.
हल्लेखोरांनी पीडितांचे घर जाळलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि निळा ध्वज देखील जाळण्यात आलाय. पोलीस प्रशासन या घटनेतील ॲट्रॉसिटीचा पैलू लपवण्याचा प्रयत्न करतात. केवळ घर जाळल्याची साधी नोंद करत असल्याचा गंभीर आरोप पीडित महिलांनी केलेला आहे. हा वाद केवळ शारीरिक हिंसेपुरता मर्यादित नसून त्यामागे जमिनीचा जुना वाद आणि सावकारी पाश असल्याचं दिसून येत आहे. तहसीलदार आणि SDO कार्यालयातील सुनावणीसाठी अधिकारी हजर राहत नसल्याने प्रकरण लांबणीवर पडत आहे. राजकीय दबावामुळे निकाल जाणीवपूर्वक दुसऱ्या बाजूने लावला जात असल्याची भीती पीडितांनी व्यक्त केली आहे. आरोपींना पुढील 12 तासाच्या आत अटक करून त्यांची शहरातून धिंड काढण्यात यावी. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. जुना FIR मधील मुद्द्यांचा शोध घेऊन प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला गेला पाहिजे. जमिनीचा वाद आणि या संदर्भात तहसीलदार कार्यालय तसेच SDO स्तरावरील सुनावणी विनाविलंब पूर्ण केली पाहिजे. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि तात्काळ मदत दिली गेली पाहिजे. हा संवाद सामाजिक आणि समाजामधल्या प्रस्थापित शक्तींकडनं होणारा अन्याय आणि त्याला मिळणारे पोलीस प्रशासनाचे मूक समर्थन उघड करत आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची आणि पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची नितांत गरज असल्याचं या ठिकाणी अधोरेखित केलं जात आहे. दीपक केदार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका. धन्यवाद.